हॅलो गाईज, तर आज आपण जाणार आहोत सावरिया सेठच्या मंदिराला. एअरपोर्ट रोडच्या तिकडे आहे. तर त्याच्या पहिले आपण आपल्या मित्राकडे जाणार आहोत. त्याला पिकअप वगैरे करू, त्याच्याकडे जाऊ. आधी त्याला तिथून भरून त्याला आपल्याच गाडीवर घ्यावं लागेल, कारण त्याच्याकडे बाईक नाही. त्याला पिकअप करून मग आपण सावरिया सेट परत जाऊ. मला पण लय दिवस झालं जायचं होतं सावरिया सेटला, पण जाणंच झालं नाही. कारण आणि आपल्या नांदेडमध्ये खूप जण म्हणलेले आहेत की सावरिया सेटला जा, पण ते टाइमच भेटत नव्हता. त्या रूटला खूप शूट वगैरे पण केलेलं आम्ही, ते टाइमच भेटत नव्हता. आणि ते आपण कसं डायरेक्टली जाऊ शकत नाही ना. थोडं तरी म्हणजे ते म्हणतात ना, देवाचा बुलावा आल्याशिवाय देवाच्या मंदिराला पण जायला येत नाही. तसंच काही माझ्यासोबत पण झालेलं आहे. म्हणून आता आपण माझ्या फ्रेंडला घेऊन निघालो. तिथला तुम्हाला दाखवतो शूट वगैरे काय आहे काय नाही. काल तर काय शूट वगैरे तर करायला आलंच नाही का. पाऊस वगैरे तर पडला होता आणि ते शूट करायचं काही नाही, पावसामध्ये पण केला आला. ते कसं मला मायग्रेन वगैरे आहे, तर मायग्रेन वगैरे दिसत होतं. काल खूप मला जरा दुसऱ्या बी म्हणजे पर्सनल कामं पण होते दिवसभर. त्या दोन्ही गोष्टींमध्ये झालंच नाही आपलं. आजच आपण शूट वगैरे करू. आणि वर्ल्डकडं पण त्याच्यासोबत आता काल त्याची माझी गाठाभेट झाली. तो बी सांगितलं तिथं काय होणार. काल ऑफिसवर पण जाणं झालं नाही. ऑफिसवर होता त्यानंच काल दिवसभर ऑफिस वगैरे सगळं चॅनल बघितलं. ते बी खूप राग आहे की भाई ऑफिसला आला नाही. भाई म्हणजे आज व्हिडिओ पण शूट करायचं वगैरे असेल पण जायचं कोणतं आहे. चल भाई म्हणला येत तर म्हणला गाडी ट्रक एकाच म्हणजे रस्ता दर हो मध्ये सोबतच राहतो सिनेमॅटिक वाला आमच्या. ते कॅमेरा मध्ये येणार म्हणजे त्याला आलो त्याचं घर. त्याच्या घरूनच केलं होतं की रेडी होऊन बस म्हटलं. आलोच मी 2 मिनिटं. हे आलो बघा ते काय करायचं हे त्याची स्कूलची त्याला भावाला घेऊन जावं. फ्रेंडला तर घेतलेला आहे बघा. आता त्यानं बसला गाडीवर. आता आपण जाणार आहोत सावरिया सेट त्या मंदिराकडे. मित्र पण असायला येते आज काय कार्टून होऊन आलं. काय करावं कार्टून वगैरे काही ना काही तर करावं लागतं. मला सांगा बरं कोण सावरिया सेटला माणसं दादा आमच्या इकडे नांदेडमध्ये तर खूप जण म्हणतात आणि कोकणाचा वगैरे फ्रेंड्स वगैरे होते तर भाई तर काय काय घेतात ते बंद केले. म्हणजे काही ना देव भक्ती म्हणजे म्हटलं तर देवाला मी तर पहिलं देव वगैरे मानत नव्हतो, पण जेव्हापासून मी पण ते सावरिया सेटला हे ते व्हिजिट केलो जात होतो वगैरे प्रेयर वगैरे करायला सुरू केलं, तर मला पण असं वाटलं की भाई हा यार की हे काय देव खूप पॉवरफुल आहे. म्हणजे त्याचं मी मानत नव्हतो, कारण ते कसं माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालेलं नाही. मी सगळ्या गोष्टीचा कारण देवाला म्हणत होतो.
फ्रेंड म्हणत होते देवाचं काही नसते भया म्हटलं आपले आपण जे कामं करायचे ते एकनिष्ठ करायचे बिना स्वार्थाचे बाकी देवावर तर सोडून ते म्हणला एका टायमाला लांबपण खूप देव करत होता मी म्हटलं करत होतो ना रे भया म्हटलं आता पण करतो म्हटलं पण कसं आहे काही गोष्टी देवाच्या वस्तूमध्ये बी त्याच्या आहे काही लोक आहे दिखावा करतात दिखाव्याचे करत नाही ते देवाचं कसं हृदयातून मांडीचं फिलिंग आली पाहिजे ना कोणत्या गोष्टीला करायची देवाचं असं द्या काही तर त्या गोष्टीला काही करायला अर्थ आहे तुझं नाही आजच्या देवाचा वार आहे आमच्या देवाचं हे आहे तर त्या दिवशी उभं त्या देवळात जायचं आणि फोटो वगैरे करायचे स्टेटस टाकायचं कसं करायचं विचारली सिग्नल लावायला पाहिजे एक बरोबर पण कॅनल रोडच झालं एअरपोर्ट रोड जे तर लवकर जायचं त्या रोडमध्ये कसं ट्रॅफिक वगैरे लागतील तर आता आपण आलेलो आहोत एअरपोर्ट रोडच्या इकडे अं, ते 5 मिनिटावरच आहे आघाडी वाटतं म्हणजे तर तुम्ही सांगा बरं कोण कोण सावरे आपल्या नांदेडचा नांदेडहून कोण कोण आपल्या सावरे प्रयत्न करायचा आलेला आहे पहिलं तर आलेला आहे म्हणजे आज ऊन पण कमी आहे आज पाऊस पडला आज पावसामुळे अचानकच पाऊस पडला अचानक वारा वगैरे पडला व्हिडिओ शूट वगैरे आज वगैरे हे थोडं निघालं थोडं पण जास्त व्हिडिओ शूट करायला निघालेलं स्पोर्टच झालेला आहे तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ समोर दिसली आहे समोर गेट वगैरे पार्किंग वगैरे लावलेलं आहे कार्यक्रम वगैरे
हे चॅनल बघूच करू बघू शकता आपण इथं मंदिरात आलेलो आहोत. तर दिसते बघा इथून. इकडं पाया वगैरे पडा तर लागणारच आहे. रस्त्यामध्ये चालू खाली इथंच पडायचं वरी वगैरे काय करायचं. इथं बघू शकता तुम्ही सैर या साईडच्या मंदिराला आपल्याला मध्ये मंदिर वगैरे आहे. बघू शकता आपली वगैरे हे आहे. आरती वगैरे झालेली आहे वाटते. आरती वगैरे झालेली आहे. जय श्रीराम. जय श्री श्याम. जय श्री श्याम. तर आपण इथे राऊंड मारत आहे. मित्र वगैरे पण येत आहे सगळं तिकडं वगैरे इकडं तुम्ही बघू शकता हे देव वगैरे व्हिडिओ आहेत. तर आता आपण बाहेर जाणार आहोत.